बायकोला नेहमी वाटतं मला सगळा त्रास सहन करावा लागतो. घर, संसार, जबाबदाऱ्या तिच्या वाट्याला जास्तच आलाय असं तिला वाटलं चुकीचंही नाही. पण कुणी कधी विचार करतच नाही की घरच्यांच्या अपेक्षा, कामाचा सततचा प्रेशर आणि स्वतःची अपूर्ण स्वप्ने यामध्ये एक पुरुष कधी हळूहळू हरवून जातो. ज्याच्याकडून सगळ्यांना आधार हवा असतो तो स्वतः खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही, कारण त्याच्याकडून मजबूत असण्याची अपेक्षा असते. त्याच्या थकव्याला नाव नसतं आणि त्याच्या शांततेमागचं दुःख कोणालाच दिसत नाही. कधी काळी खेळातला वजीर असतो तो, सगळ्यांना वाचवणारा, सगळ्यांची चाल सांभाळणारा. पण आयुष्याच्या पटावर कधी तो वजीर हळूहळू एक प्यादा बनतो हे कळतच नाही. जगण्यासाठी, घर चालवण्यासाठी, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा पुढे पुढे चालत राहतो. आपण केव्हा कुठे मागे पडलो हे त्यालाच कळत नाही, आणि कळले तरी विना तक्रार पाऊले टाकत राहतो. स्वतःची स्वप्ने मागे पडतात, आवडी विसरल्या जातात आणि हळूहळू मी काय होतो याची आठवणही धुसर होते. हाताच्या ओंजळीतून पाणी निसटून जावे तशी त्याचीही ओंजळ रिकामी होते. तो तक्रार करत नाही, कारण त्याला शिकवलं गेलं आहे पुरुष रडत नाही. पण आज कुठेतरी तोही तुटत असतो, फक्त आवाज न करता, डोळ्यातील आसवे गिळून.